नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीबाबत तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार जायद मुमताज शेख वय वर्ष 25 राहणार निजामुद्दीन कॉलनी बैतुल्ला मस्जिदी मागे हा गेल्या 2 वर्षांपासून तिच्या मुलीला सतत पाठलाग करीत होता। आरोपीने मुलीला चाकू दाखवून धमकावत कपडे काढण्यास सांगितल्याची गंभीर बाब समोर आली आहे। मात्र आरोपीची ओळख पटत नसल्यामुळे यापूर्वी तक्रार दाखल करण्यात आली नव्हती। 16 एप्रिल रोजी रात्री पीडित मुलगी शेजारील लग्न समारंभातून जेवण करून घरी परतत असताना आरोपी पुन्हा तिचा पाठलाग करीत होता। घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले। या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी आरोपी जायद शेख विरोधात बीएनएस कलम तसेच पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। दिनांक 16 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता फिर्यादीची पीडित मुलगी आहे ती शेजारच्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात जेवण करून घरी येत असताना सदर आरोपी जायद मुमताज शेख हा तिचा पाठलाग करत असताना सदर मुलगी त्याला पाहून घाबरून ओरडत घरी गेली। तेव्हा तिच्या आरडाओरडाने तिच्या घराजवळ राहणाऱ्या लोकांनी आरोपी जायद शेख याला पकडून ताब्यात ठेवले होते व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते। सदर प्रकरणात 42 वर्षीय फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जायद शेख याच्याविरुद्ध बीएनएस कलम 74, 75, 78(1) व पॉक्सो 8(12) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।